काय 1 वर्ष सोनं खरेदीच करायचं नाही असं का म्हणाले पंतप्रधान? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अपील केली आहे, विनंती केली आहे बऱ्याच गोष्टी या सोडण्याची किंवा त्याचा वापर कमी करण्याची. आपण वन टू वन, पॉईंट टू पॉईंट पाहूयात. सगळ्यात पहिले ते क्रूड ऑइलवर बोललेत, कच्च्या तेलावर बोललेत. कच्च्या तेलाचा वापर कमी झाला पाहिजे अशी विनंती त्यांनी केली आहे आणि यासाठी त्यांनी पर्याय सुचवलेत की वर्क फ्रॉम होम करा आणि जर प्रवास टाळता येणार नसेल तर मेट्रोने प्रवास करा, पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करा. दुसरा मुद्दा आहे व्हेजिटेबल ऑइल म्हणजे कुकिंग ऑइलचा. कुकिंग ऑइल मोठ्या प्रमाणामध्ये आपण आयात करतो दुसऱ्या देशांकडून, म्हणून कुकिंग ऑइल देखील कमी करा वापर असं ते म्हणाले. त्यानंतर आहे फर्टिलायझर्स म्हणजे रासायनिक खतं जी शेतीमध्ये वापरली जातात त्यांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळा असं ते म्हणालेत. आता हा खूप मोठा मुद्दा आहे, यावर एक वेगळा व्हिडिओ मी करणार आहे. त्यानंतर फॉरेन ट्रॅव्हल जे आपण नाही जात पण जी लोक परदेशामध्ये फिरायला जातात, डेस्टिनेशन वेडिंग असतात, त्या लोकांसाठी त्यांनी अपील केलं आहे की तुम्ही 1 वर्ष बाहेर फिरायला जाणं टाळा. देशाच्या बाहेर फिरायचं असेल तर भारतातल्या डेस्टिनेशन्सवर फिरा. पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं, सोनं 1 वर्ष घरात लग्न कार्य असेल, काहीही असेल, सोनं खरेदी करायचं नाही. आता सोनं ही भावनिक गुंतवणूक आहे भारतामध्ये. सोनं इन्व्हेस्टमेंट म्हणून फार कमी लोक विकत घेतात. लग्न कार्य असेल, समारंभ असेल तर सोनं एक सांस्कृतिक, एक भावनिक अशी एक गोष्ट आहे. आता ते न खरेदी करणं हे कितपत भारतीयांना जमणार आहे हे पाहावं लागेल आपल्याला. पण थोडक्यात इट्स अ क्लिअर साईन की जे पूर्व आशियामध्ये युद्ध सुरू आहे ते अजूनही सुरू आहे. आपण त्याबद्दल बोलत नाही ती वेगळी गोष्ट, पण ते थांबलेलं नाही आहे. त्याचे थेट परिणाम आपल्यावरही होत आहेत, देशावरही होत आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमती इतर देशांमध्ये प्रचंड वाढलेल्या आहेत. आपल्याकडे गव्हर्नमेंट त्याला ॲब्झॉर्ब करत आहे त्या प्राईस, म्हणून आपल्याकडे तितक्या नाही वाढल्या, वाढत आहेत पण त्या प्रमाणात नाही वाढल्या, पण आता वाढू शकतात असे क्लिअर साईन्स दिसत आहेत. लॉकडाऊनसारखी परिस्थिती लागू शकते. त्याआधीच देशवासियांना हे सगळं सांगून तयार करायचं आहे का, ती मानसिकता तयार करायची आहे का, असा त्याचा एक अर्थ निघू शकतो जर पंतप्रधान हे सगळं बोलतात. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे वर्क फ्रॉम होम जे सांगितले ते आम्ही आमच्या मनाने किंवा कुठलाही एम्प्लॉई स्वतःच्या मनाने करू शकत नाही. यासाठी कंपन्यांना तुम्हाला पंतप्रधान म्हणून किंवा सरकारला तसे आदेश निर्देश द्यावे लागतील, तेव्हा ते वर्क फ्रॉम होम करतील. आता यापुढे एक विश्लेषणात्मक व्हिडिओ येईल की रासायनिक खतांचं जे ते म्हणालेत की वापर कमी करा आणि ऑर्गॅनिक शेतीकडे वळा. नॉट पॉसिबल.